ऑगस्ट महिना म्हटला की आपल्याला लगेच स्वातंत्र्य दिन आठवतो. कारण अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवलं होतं. पण खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालोय का? आजही आपण डायबिटीज, बीपी, ब्लॉकेजेस यासारख्या गंभीर आजारांची गुलामगिरी करतोय. त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आजही लाखो रुपये खर्च करतोय. ब्लॉकेजेसमुळे मला आता हार्ट अटॅक येईल की काय अशी भीती मनात बाळगून आपण वेदनादायी ऑपरेशनच्या दिशेने वळतो. पण आता हार्ट रुग्ण या सगळ्या आजारांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतात हे आता संशोधनात देखील सिद्ध झालेलं आहे. मात्र ते कसं, याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे ध्यास हृदयरोग मुक्तीचा आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माधवबाग खोपोली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख. सुरुवातीला डॉक्टरांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. बऱ्याच जणांचा असा समज आहे की ब्लॉकेजेस हे ऑपरेशन नंतरच बरे होऊ शकतात आणि माधवबागनं आतापर्यंत ब्लॉकेजेस, हार्ट डिसीज यासारख्या गंभीर आजार विना शस्त्रक्रिया पद्धतीनं बरे करण्यासाठी लाखो रुग्णांची मदत देखील केलेली आहे. तरी अजूनही असे बरेच रुग्ण आहेत ज्यांना माहितीही नाहीये की त्यांच्या ब्लॉकेजेसवर किंवा हार्ट डिसीज सारख्या आजारातून मुक्त होऊ शकतात. तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी डॉक्टर दीपाली देशमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर, आता खरं तर आपण चर्चेला सुरुवात करूया. हे जे रुग्ण होते हे आता ब्लॉकेजेस मुक्त झालेले आहेत. हे कसं शक्य होतं? यासाठी काय नेमके उपचार तुम्ही केलेत? ब्लॉकेजेस म्हणजे नेमकं काय हे आपण बघूयात. आता ब्लॉकेजेसचा मराठीत अर्थ काय तर अडथळा आणि चरबीची गुठळी. आता हे ब्लॉकेजेस आले कुठून की आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतंय. आता सपोज की आपण 2000 किलो कॅलरीचं जेवण जेवतोय आणि आपण जे काही व्यायाम करतो किंवा दिवसभर आपण जे काही काम करतो त्याच्यातून 1000 कॅलरीज युटिलाइज होत आहेत. उर्वरित ज्या 1000 कॅलरीज आहेत ते तुमच्या शरीरामध्ये डिपॉझिट होत आहे. असं आपलं वयाच्या 15व्या वर्षापासून ते 50व्या वर्षापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपलं एक्झरसाइज कमी होतो पण खातो आपण तेवढंच. त्याच्यामुळे अतिरिक्त जी चरबी आहे ती शरीरामध्ये डिपॉझिट होते आणि मग आपल्याला हे ब्लॉकेजेस तयार झालेत असं दिसून येतं. म्हणजे आले कुठून ब्लॉकेजेस? खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतं. आता हे डिपॉझिट झाल्यामुळे ह्या ब्लॉकेजेसमुळे काय होतं की जसा पाहिजे तसा हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. म्हणजे ब्लॉकेजेसचा मराठीत अर्थ काय तर अडथळा. कशाला अडथळा करते तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करते आणि रक्त पुढे जात नाहीये म्हणून पेशंटला त्रास होतो. तर बाय हुक और क्रूक तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे. तर आपण आपल्या माधवबाग हॉस्पिटलमध्ये जी 6 दिवसांची निवासी चिकित्सा देतो त्यामध्ये पहिला हृदयाला खरंच रक्तपुरवठा कमी होतोय का, तो रक्तपुरवठा तिथे पोहोचतोय का हे बघून घेतो. त्यासाठी आपण स्ट्रेस टेस्ट, 2D को GLS, ब्लड इन्व्हेस्टिगेशन असं सगळं टेस्ट करून घेतो फर्स्ट आणि त्यानंतर आपली आपण ट्रीटमेंट करतो. आता ह्या ब्लॉकेजेस असल्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे पेशंटला छातीत दुखणे, डाव्या साईडला छातीत, पाठीत, डावा हात दुखणे, उजव्या साईडला तसंच छातीत, पाठीत दुखणे, दोन्ही हाताला मुंग्या आल्यासारखं वाटणे, जबड्यामध्ये आवळल्यासारखं वाटणे, फक्त दात दुखणे किंवा चक्कर आल्यासारखं वाटणे, एकदम घबराट होणे किंवा ॲसिडिटीसारखी लक्षणे दिसणे, फक्त मान दुखणे किंवा फक्त एल्बो जॉईंट दुखणे आणि ऊर्ध्व जत्रुगत कुठेही हृदयाला म्हणजे त्रास होत असेल तर ते हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. अशी वेगवेगळी आपल्याला लक्षणे दिसली आणि त्याच्यानुसार हृदयाला रक्तपुरवठा कमी होते हे आपल्याला दिसून आलं की त्याच्यामध्ये आपण बघतो की अरे अँजिओग्राफी झालेली आहे आणि ब्लॉकेजेस आहेत. तर हे ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी महत्त्वाचं काय तर डाएट आणि एक्झरसाइज करणं गरजेचं आहे. पण हा जो ब्लॉकमुळे जो रक्तपुरवठा होत नाही तो चालू होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी कॉपीराइटेड ट्रीटमेंट आहे त्याच्यानी जे स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती ही आपली जी ट्रीटमेंट आहे याच्याने जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून आपण नॅचरल वेनी बायपासच करून देतो आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो की पहिल्याशी एवढा त्रास होता, ECG मध्ये हे चेंजेस होते, त्यांच्या हार्टला इतका रक्तपुरवठा कमी व्हायचा, ते लास्ट डे ते पूर्णपणे नॉर्मल आहे. म्हणजे पेशंटला विथ रिपोर्ट्स पण आपण दाखवतो आणि 7 दिवसामध्ये पहिलं काम असेल की नॅचरल वेनी बायपास करून देणे. म्हणजे तिथे रक्तपुरवठा पोहोचला की जे दम लागतोय, छातीत बत्ते जी लक्षणं आहेत ती सगळी कमी होणार आहेत. आणि ब्लॉकेजेस काढण्यासाठी 1 किंवा 2 दिवस जाणार नाही तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती आहे ब्लॉकेजेस तयार होण्यासाठी. तर ते जाण्यासाठी पण काही दिवस लागणार. त्यासाठी पथ्य, व्यायाम ह्या गोष्टी खूप करणं गरजेचं आहे. त्यासाठी
किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा हे सगळं आपण डिसाईड करून देतो. रॅदर आम्ही रॅशनच देणार आहोत, तेच काढून खाल्लं तर त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस रिव्हर्स होताना दिसत आहेत. फक्त 3 महिने कष्ट करायचे की आपण जे रॅशन देऊ, आम्ही जे सांगू ते एक्झरसाइज केले तर नक्कीच ब्लॉकेजेस पासून मुक्त होऊ शकते. असे अनेक पेशंट मुक्त झालेले आहेत. तर ज्या पेशंटला त्रास आहे ते पण त्याच्यातून मुक्त होऊ शकतात. फक्त डाएट, एक्झरसाइज, जे लाईफस्टाईल चेंज करणं खूप गरजेचं आहे. खरंय डॉक्टर, अतिशय योग्य सल्ला तुम्ही देतायत. तेव्हा आपण बघतोय माधव बागनं त्यांच्या कॉपीराईट प्राप्त विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक चिकित्सेच्या मदतीनं आतापर्यंत हृदयविकार असलेल्या लाखाहून अधिक रुग्णांना आजारातून मुक्त करून त्यांना आनंदी जीवनाचा अनुभव दिलेला आहे. तुम्हालाही जर का तुमच्या आजारातून आणि त्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर आजच माधवबागच्या तज्ज्ञांशी बोला. त्यासाठी तुम्हाला 02248906262 या क्रमांकावर फक्त मिस कॉल द्यायचा आहे. माधवबागचे तज्ज्ञ तुम्हाला संपर्क करतील. डॉक्टर, आपण जर बघितलं तर हृदय संबंधित कुठलाही आजार असेल तर त्यावर ऑपरेशन हा करावा लागतो आणि अनेकांना त्याची भीती असते. मात्र माधवबागमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने देखील ट्रीटमेंट करून हृदयविकारातून आपण बरे होऊ शकतो. ते कसं खरं तर शक्य आहे? आता ब्लॉकेजेस म्हणलं की पेशंटला समोर फक्त हार्ट अटॅक आणि भीती एवढं दिसत असतं. तर आता ब्लॉकेजेस हे कुठून आले, मी जसं आत्ताच सांगितलं की आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतंय. म्हणून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि हे ब्लॉकेजेस की 1 किंवा 2 दिवसात तयार नाही झाले तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती आहे. ते जाण्यासाठी आपणच तयार केलेले आहेत, तर आपणच घालवणार आहोत. म्हणजे जगामध्ये दुसरं कोणीही ब्लॉकेजेस काढू शकत नाही. जगामध्ये एकच माणूस ब्लॉक करू शकतो, तो म्हणजे स्वतः पेशंट, कारण त्यांनीच ते तयार केलेले आहेत. त्याच्यासाठी पथ्य, व्यायाम ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि आपण काही 1 किंवा 2 पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवलेली आहे असं नाही, तर लाखो पेशंट छान झालेले आहेत. आणि 2006 पासून आपण निवासी चिकित्सा करतोय पेशंटची, तर लाखो रुग्ण एक पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली तर आपण म्हणू शकतो की हा ठीक आहे की अपवाद असेल, पण लाखो पेशंट छान होऊन गेलेले आहेत. आणि ही जी आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे ही रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट आहे. असं नाही की 1 पेशंटमध्ये झालेलं आहे, तर लाखो पेशंट त्याच्यामधून इम्प्रूव्ह झालेले आहेत. त्याचा फर्स्ट डे, 7th डे, 90 डेजचे सगळे आपण रिपोर्ट्स करतो. म्हणजे पहिल्या दिवशी स्ट्रेस टेस्ट, 2D इकोजी, एलएस, ब्लड इन्व्हेस्टिगेशन 7व्या दिवशी, पुन्हा 90व्या दिवशी करून घेतो आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो. आणि हे जे काही आपण रिपोर्ट्स केलेले आहेत त्याचा रिसर्च पेपर आपण बनवला आणि जे वर्ल्डचं महत्त्वाचं जर्नल आहे लँडसेट म्हणून हार्टचं, त्याच्यामध्ये आपला रिसर्च पेपर सबमिट झालेला आहे. पुन्हा इंडियन हार्ट जर्नल, ब्रिटिश हार्ट जर्नल, पुन्हा वर्ल्ड हार्ट काँग्रेस, अशा अनेक संस्थांमध्ये आपला रिसर्च पेपर सबमिट झालेला आहे आणि त्याला ॲप्रिसिएशन पण मिळालेलं आहे. त्यामुळे ब्लॉकेजेस हे रिव्हर्स होऊ शकतात. आता आपलं संशोधन हे पण झालेलं आहे की फक्त 3 महिने तुम्हाला कष्ट करायचे आहेत. आम्ही काही रॅशन देणार आहोत, तेच तुम्हाला काढून खायचं आहे. त्याच्यामध्ये हे ब्लॉकेजेस पण रिव्हर्स होताना दिसत आहेत. म्हणजे आपण जवळजवळ आतापर्यंत 100 जणांची CT अँजिओग्राफी केली. म्हणजे जी नॉर्मल अँजिओग्राफी करतात ना त्याच्यामध्ये डाय पुश करून फक्त चित्रामध्ये कुठे कुठे ब्लॉकेजेस आहे हे दाखवले. त्या ब्लॉकचा मराठीत अर्थ काय तर अडथळा, जसं मी आत्ताच सांगितलं. तर त्या ब्लॉकेजेसनी खरंच ब्लॉक केलंय की नाही, पुढे रक्तपुरवठा जातोय की नाही हे आपल्याला समजून येत नाही. पण CT अँजिओ व्हॅल्यूमॅट्रिक स्टडीमध्ये आतून आपल्याला पोकळी रक्तवाहिन्यांची काही कमी झाली आहे का हे दिसून येतं. तर CT अँजिओग्राफी आपण पहिल्या 7 दिवसामध्ये एकदा करतो आणि पुन्हा 3 महिन्यानंतर CT अँजिओग्राफी केली तर जवळजवळ 70% ब्लॉकेजेस कमी होताना दिसत आहेत पेशंटमध्ये ॲव्हरेजली. म्हणजे सपोज ज्यांचा 90% ब्लॉक आहे तो फक्त 10%, 18% राहिलाय 3 महिन्यामध्ये असं दाखवते. जर 10%, 18% माझी जरी अँजिओग्राफी केली तरी ब्लॉकेजेस निघणारच आहेत. म्हणून जोपर्यंत आपण खातोय तोपर्यंत कुठे ना कुठेतरी ते डिपॉझिट होणारच आहे. त्यासाठी एक्झरसाइज, डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आपण जो रिव्हर्स डाएट बॉक्स बनवलेला आहे, म्हणजे पूर्वी काय आम्ही लिहून द्यायचं हे खाऊ नका, ते खा, ते प्रॉपर फॉलो होत नसे. आता आपण प्रॉपर सगळं रॅशनच देतो. 800 किलो कॅलरीजचा डाएट आहे, तेवढाच तुम्ही काढून खाल्ला, 3 महिने फक्त कष्ट केले तर ब्लॉकेजेस पासून आपण मुक्त होणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवणार आहोत. खरं डॉक्टर, खरं तर ऑपरेशन न करता फक्त आयुर्वेदिक पद्धतीने देखील ब्लॉकेजेस बरे होऊ शकतात आणि लाखो रुग्ण आहेत ज्यांनी तुमच्याकडून
उपचार घेतलेले आहेत. डॉक्टर, मगाशीच आपण रमेश शुक्ला या रुग्णाची प्रतिक्रिया आपण ऐकलेली होती आणि एकूणच त्यांची जर्नी कशी राहिली, त्यांनी ब्लॉकेजेसवर कशी मात केली या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती दिलेली होती. मात्र ही ट्रीटमेंट करत असताना अनेक वेळा त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली असेल की आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतं, तर ती भीती तुम्ही कशी दूर केली? बघा, रमेश शुक्ला सरांचं जर बघितलं तर त्यांच्या रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे दोन्ही पाय गेलेले होते. पाय नसताना आणि हृदयाची कार्यक्षमता फक्त 30% होती. त्यानंतर आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण केल्यानंतर त्यांनी कळसुबाई शिखर, जे आपलं महाराष्ट्राचं पीक शिखर आहे, ते चढून गेलेले आहेत विदाऊट एनी कंप्लेन. आणि म्हणजे आपले नॉर्मल पर्सन, आपल्याला पाय आहेत, आपल्या सगळ्या गोष्टी आहेत, तरी आपण त्या गोष्टी करत नाही. त्यांनी त्यांच्या जे हॉबी म्हणून की त्यांचे हृदयाची कार्यक्षमता कमी असताना, हार्ट अटॅक येऊन गेलेला असताना पण कळसुबाईचं शिखर चढलेले आहेत. हे त्यांची सगळ्यात महत्त्वाचे विल पॉवर आहे आणि मी खूप प्राऊड फील करते की माझे पेशंट आहेत ते. आणि त्यांनी 7 दिवसामध्ये जवळजवळ सगळे जे आम्ही सांगितलेलं ते सगळं फॉलो केलं. आणि आता जवळजवळ 2013 पासून आज 2021 आहेत की विदाऊट एनी कंप्लेन ते सातत्याने त्यांचे हॉबी हे करतायत. आणि याचं कारण काय की त्यांची जी भीती होती की मला ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येईल का किंवा हे मला पुन्हा पुन्हा त्रास होणार आहे का, ते आपण घालवली आहे. तर ती कशी, तर बघा, ब्लॉकेजेस जसं मी सांगितलं की चरबीची गुठळी आहे आणि हार्ट अटॅक हा हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकली आणि त्यांनी टोटली ब्लड सप्लाय कट ऑफ केला. 6 तासापर्यंत हृदयाच्या मांसपेशीला रक्तच मिळालं नाही. त्या पेशी स्टार्वेशन मध्ये जाणे किंवा डॅमेज होणे म्हणजे हार्ट अटॅक. आता हार्ट अटॅक हा 3 ते 6 सेकंदामध्ये येतो आणि चरबीची गुठळी तयार होण्यासाठी मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती गेलेली असते. म्हणून हार्ट अटॅक हा कधीही केव्हाही कोणालाही कुठेही येऊ शकतो. हार्ट अटॅक हा टाळण्यासाठी आपल्याला काही स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, एक्झरसाइज करणं गरजेचं आहे, डाएट मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि कोरोनरी रिझर्व्ह करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे हार्ट अटॅक कधीच कोणाला येणार नाही असं नाहीये. तर हार्ट अटॅक हा युनिव्हर्सिटीने घेतलेल्या एक्झाम सारखी गोष्ट आहे. युनिव्हर्सिटी एक्झाम घेणारच, पण त्यासाठी पास व्हायचं असेल तर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपल्या जीवनाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जर आपल्याला पास व्हायचं असेल तर आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे. जर रोज आपण अर्धा तास चालण्याचा व्यायाम केला, हृदयाची कार्यक्षमता वाढवून ठेवली, तर हार्ट अटॅक आलेला सुद्धा आपल्याला समजणार नाहीये. म्हणजे जसं सरांनी सांगितलं होतं की 30% त्यांच्या हृदयाची ताकद होती, ती आता जवळजवळ 50% म्हणजे नॉर्मल झालेली आहे. नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करतं, कोणाचं 100% करत नाही. तर 30%हून 50% होणं म्हणजे तेवढी हृदयाची कार्यक्षमता आपण कोरोनरी रिझर्व्ह करून म्हणजे दुसरीकडून सर्क्युलेशन करून ते वाढवून दिली आणि त्याच्यामुळे ते कळसुबाईचं शिखर पण चढवू शकले. म्हणजे तुम्ही जर न त्रास होता, जर ब्लॉकेजेससाठी जर तुम्ही डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर फॉलो केला तर नक्कीच आपण डिसीज पासून मुक्त होऊ शकतो आणि हार्ट अटॅकच्या भीतीपासून आपण मुक्त होऊ शकतो. डॉक्टर, तेव्हा आपण बघतोय माधवबाग खोपोली निवासी हॉस्पिटल हे हार्ट डिसीज सारख्या गंभीर आजारांवर कोणत्याही सर्जरी शिवाय आणि आधुनिक व प्रगत तंत्राच्या मदतीने उपचार करणारं जगातलं पहिलं निवासी हॉस्पिटल आहे, जिथं फक्त 6 दिवसात, हो फक्त 6 दिवसात हृदय संबंधित आजारांवर मात करता येते. तुम्हालाही जर 6 दिवसात तुमच्या आजारातून मुक्त व्हायचं असेल तर आजच माधवबागच्या तज्ज्ञांशी बोला. त्यासाठी फक्त तुम्हाला 022-489-06262 या क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर माधवबागचे तज्ज्ञ तुमच्याशी संपर्क साधतील. तेव्हा आपण खरं तर एका छोट्याशा ब्रेकसाठी इथे थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, फक्त 6 दिवसात हार्ट डिसीज मधून आपण बरे होऊ शकतो. तुमच्याकडे खरं तर 6 दिवसात आजारातून मुक्त होण्याची एक आयुर्वेदिक पद्धत आहे. मात्र डॉक्टर, हे कसं शक्य आहे? कारण कालावधी अगदी कमी आहे. 6 दिवसात हे कसं शक्य आहे? लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितली ती सगळी आपण फॉलो करून घेतो. म्हणजे आयुर्वेदाने ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठते असं, म्हणजे सकाळी 4:30 ते रात्री 8:30 असा टोटली आपला पूर्ण दिवस असतो. त्यामध्ये सकाळी 4:30 वाजता दंत धावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश हे सकाळच्या वेळेस हे एक प्रकारचं डिटॉक्सिफिकेशन आहे. याच्याने सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि त्यानंतर योगा, प्राणायाम, मेडिटेशन, अर्धा तास चालण्याचा व्यायाम पेशंटला शिकवतो
शिकवलं जातं, करून घेतलं जातं. सगळं लाईफस्टाईल चेंज करून घेतली जाते. दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं, 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG सगळं बघितलं जातं आणि पेशंटला रोजच्या रोज टेस्ट करून रोजच्या रोज आपण इम्प्रूव्हमेंट दाखवतो. जे काही चेंजेस करायचे आहेत ते करून घेतो. म्हणजे आम्ही ट्रीटमेंट सगळी आयुर्वेदिक करत असतो, पण आपले रोज कार्डिओलॉजिस्ट आपल्याकडे राऊंडला येतात आणि ते बघून ते ठरवणार की कुठल्या गोळ्या करायच्या बंद, कुठलं काय करायचं आहे ते सगळं ठरवतात. आपल्याकडे ICU, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, त्याच्या उपर ॲम्ब्युलन्स सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. डॉक्टर, डायबिटीस मधून देखील बरे झालेले अनेक रुग्ण आहेत, तर ते कसं शक्य आहे त्या संदर्भात मला जाणून घ्यायचे आहे. आणि यासोबतच तुमच्याकडे कुठली ॲप सिस्टम उपलब्ध आहेत का की भारताबाहेरचेही रुग्ण तुम्हाला संपर्क करू शकतात? अगदी थोडक्यात मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. माधवबागमध्ये जसं म्हणजे हार्टचं त्रास आपण कमी करून देतो, तसं डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी आणि कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, ह्या सगळ्या पेशंटची डिसीजेसवर ट्रीटमेंट केली जाते आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवता जातो. 6 दिवसामध्ये पेशंटची इम्प्रूव्हमेंट होते आणि 3 महिने कष्ट, फक्त 90 दिवस तुम्ही डाएट, एक्झरसाइज प्रॉपर सगळं फॉलो केलं तर GTT नावाची आपण टेस्ट करणार. 75 ग्राम साखर खाऊन पुन्हा 2 तासांनी साखर बघितली तरी ती नॉर्मल आलेली असेल असं आपण करून देतो. कारण डायबिटीज, ब्लड प्रेशर इज अ सायलेंट किलर. ते स्वतः काही करत नाही, डायरेक्ट हार्ट, किडनी, ब्रेन याला अफेक्ट करतात. म्हणून हार्टसाठी आपल्याला डायबिटीज रिव्हर्स करणं गरजेचं आहे, ते पण आपण करून देतो. आणि आता आपल्याकडे म्हणजे फक्त महाराष्ट्रामधलेच नाही तर आपल्या अदर स्टेटमधले, पुन्हा ऑस्ट्रेलिया, विदेशामधले पण बरेच पेशंट येतात. त्यांच्यासाठी आता ह्या कोविडमुळे ते येऊ नाही शकत आहे, म्हणून आपण ऑनलाईन केअर प्लॅन चालू केलेले आहेत. त्यामध्ये आपण MIB पल्स ॲप, आपला हा माधवबागचा ॲप आहे, तो प्ले स्टोअरवर जाऊन फक्त तुम्हाला तो ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं योग्य मार्गदर्शन की आहार काय घ्यायचा, एक्झरसाइज काय करायचे आहेत, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा, ते सगळं आपण डिसाईड करून देतो. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचा डिसीज रिव्हर्स होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे मला कालच माझ्याकडे पेशंट आले होते, HbA1c त्यांचा 8 होता, तो 1.5 महिन्याच्या याच्यामध्ये फक्त त्यांनी व्यायाम, एक्झरसाइज आणि अंडर डॉक्टर स्ट्रिक्ट ऑब्झर्वेशन, म्हणजे ॲपमध्ये आपण सगळे पल्स, BP सगळं टाकून रोज बघून घेतो. योग्य आहार आणि त्यासोबतच व्यायाम केल्यानंतर आपण हृदयरोगातून मुक्त होऊ शकतो. आणि खरं तर तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद डॉक्टर. तेव्हा आपण बघतोय डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णांना त्यांच्या आजारावर मात करण्यासाठी माधवबाग पर्यंत पोहोचता यावं यासाठी एक IVRS सिस्टम तयार करण्यात आलेली आहे. त्यावर माधवबागशी तुम्ही संपर्क करू शकतात. फक्त मिस कॉल द्यायचा आहे. माधवबागचे तज्ज्ञ तुम्हाला खरं तर कॉन्टॅक्ट करतील आणि त्यानंतर तुमच्या आजारावर काय उपचार करता येतील या संदर्भात माहिती देतील. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. छत्रपतींचा विचार म्हणजे